बघू शकता आपण कंट्रोलर घेतलेत, आईने असं पाण्यात ठेवलेत. आता आपण त्यांना कट करून घेऊ आणि त्याच्यातलं बी सर्व काढून घेऊ, कारण की आपल्याला त्याच्यात वाटण भरायचं आहे. चला या आता सर्व वाटणाचं साहित्य मिक्स करून घेतं. आता तेल गरम झालं आहे, आपण कढीपत्ता टाकून लगेच वाटण. चला आता आईने घेतल्यात कंट्रोलर मस्त साफ करायला. त्याच्यातलं सर्व बी काढायचं आपण, तोपर्यंत आपला इकडे वाटण थंड होतं. बघू शकता आईने बघा एवढे साफ केलेत इकडं, आणि बघा एकदम कसं क्लीन केल्यानं भरून घेतं. बघू शकता अशा प्रकारे ना सर्व भरून घ्यायचं. उलट पालट करू आपण त्याला मिक्स करून घ्यावं. बघू शकता प्लेटिंग केले बघा जबरदस्त. कशा वाफा निघतात बघा. हाय यूट्यूब फॅमिली, तुमचं सर्वांचं आपल्या जयेश पाटील ॲग्रिकल्चर ब्लॉगिंग चॅनलवर स्वागत आहे. तर आज ना आई मस्त कंटोला भरणार आहे, मस्त वाटणामध्ये भरलेली कंटोली. चला तुम्हाला रेसिपी दाखवतो. बघू शकता आपण कंटोला घेतलेत, आईने असं पाण्यात ठेवलेत. आता आपण त्यांना कट करून घेऊ आणि त्याच्यातलं बी सर्व काढून घेऊ, कारण की आपल्याला त्याच्यात वाटण भरायचं आहे. आणि वाटणासाठी आईने साहित्य पण काढून ठेवले. तर ओला खोबरा घेतले, लसूण, जिरा, कोथिंबीर, मिरची. त्याचं आपण हिरवा वाटण बनवणार आहोत मस्त. मसाला या आता सर्व वाटणाचं साहित्य मिक्स करून घेतं. असं एक वाटण बनवतं आपल्याला कंटोलामध्ये भरायला. चला वाटण मिक्स करून झाले. आता आपण वाटण फ्राय करू मस्त तेलामध्ये. आपण नंगरी ठेवले, यात चालू केले. आता आपण तेल टाकू. चला आता आपण तेल टाकू. तेल गरम झालं, आता आपण कढीपत्ता टाकू. लगेच वाटण असं तेलामध्ये फ्राय करून घेऊ. चला आता आपण गरम मसाला ॲड करू. त्यानंतर धना पावडर आणि हळद आणि चवीनुसार मीठ टाकायचं. मस्त मिक्स करून घेऊ. फायनली आपला वाटण फ्राय झालेलं आहे मस्त. बघून कलर पण चेंज झाले. शिजवला चांगल्यापैकी. आता आपण गॅस बंद करू आणि आपला वाटण ना थंड करू, मग कंटोलामध्ये आपल्याला भरायचं आहे. चला आता आईने घेतल्यात कंटोला मस्त साफ करायला. त्याच्यातलं सर्व बी काढायचं आपण, तोपर्यंत आपला इकडे वाटण थंड होतं. काय काय इकडे किमिया बघा, भाची आपली किमियाची इंग्लिश बघा. खोलून द्याव. किमिया म्हणजे तुझी इंग्लिश भाषा भारी आहे. काय ह्याच्यात आईस्क्रीम? हा किमू इकडे बघ. एक साईडून देठ काढायचा छोटा आणि त्याचा कट लावायचा आणि त्याच्यातला जेवढं बी असतं ना तेवढं संपूर्ण काढून घ्यायचं. अशा प्रकारे इकडे बघा, अशा प्रकारे संपूर्ण बी काढायचं. काही घाई करायची नाही, व्यवस्थित काढायचं. बी ठेवायच्याच नाही. चमच्याचे जसा आता आईने चम्मच घेतले. आपण सुरीन पण काढू शकतो, पण सुरीन जास्त भारी निघणार नाही, चम्मचमध्ये व्यवस्थित निघेल. अशा प्रकारे सर्व
साफ करून घ्यायचे. कट ना अशी थोडीशीच कट मारायची, जास्त कट ना एक मारायची. साईडला. एक साईडला कट मारायची. पूर्ण कट मारायला जायला दोन्हीचे तुकडे होतील आणि पूर्णपणे असं बी काढायचं. अशा प्रकारे आई सर्व काढून घेतं, नंतर तुम्हाला दाखवतो. इकडं बघू शकता बाबांनी केवला पण आणले, आईने थोडं साफ केले, त्यानंतर ठेवले साफ करायचा. बघू शकता आईने बघा एवढे साफ केलेत किडावर, आणि बघा एकदम कसं क्लीन केले ना. बघू शकता अशा प्रकारे कट मारून घ्यायचे. आणि जर तुम्हाला असे मधून कट मारायला जमत नसेल तर तुम्ही पूर्ण 2 फाला करू शकता ना, वाटण भरायचा. मग त्याच्यानंतर ना कंटोला पूर्ण असं ना धाग्याने बांधायचा, जेणेकरून फ्राय करताना मग ती फाल सुटणार नाही. तसं केलेलं चालेल, जमलं तर असं करा, नाही जमलं तर तसंही करू शकता. त्याला फायनली आईने कंटोला साफ केल्यात. इकडे बघू शकता तुम्ही, मस्त सर्व साफ केल्यात. एवढ्या बिया निघाल्या बघा, भरपूर बिया निघल्या. तरी आपले कंटोला कवलंच आहेत. आता आई वाटण पण थंड झाले, आई मस्त सर्वांना भरून घेते. बघू शकता अशा प्रकारे ना सर्व भरून घ्यायचं. बघू शकता सर्व कंटोल्यांना वाटण भरून झालेलं आहे. आता आपण पॅन ठेवले गॅसवर, गॅस पेटवून घेऊ आणि आता तेल टाकू. चला आता आपण तेलामध्ये कढीपत्ता ॲड करू आणि लसूण ठेचलेला फ्लेवरसाठी. हे सर्व फ्लेवरसाठी टाकलं तर चालेल, नाही टाकलं चालेल. टाकलं तर चांगलं असं फ्लेवर येतं. चला आता आपण कंटोला टाकून घेऊ तेलामध्ये. थोडी उलट पालट करू आपण त्याला, मिक्स करून द्यावं आणि लगेच झाकण द्यावं. एकदम बारीक गॅस ठेवू. आता झाकण देऊ, शिजवू आपण. बारीक एकदम गॅस ठेवायचे. तर चला आता आपण झाकण काढून बघूया. आपण 10 मिनिटं शिजवले. बघू शकता वाफा येतो बघा. गॅस बारीकच ठेवले ते. बघू शकता एक साईड कशी शिजले. परत आपण झाकण देऊ. एकदम चिमूटभर आपण त्यावर मीठ टाकू. कंटोल्यांची कोटिंग आपल्याला फुटत नाही लागणार. मग परत थोडंसं करतो. परत झाकण देऊ 5 मिनिटं. चला 5 मिनिटं झाल्यात. तर आपण झाकण काढूया. बघू शकता परत कलर चेंज झालेला आहे. आपण नंतर बघू असं परतून घ्यायचं त्यांना. रेडीच होते आता. एक वाफ पण होती कढीपत्त्याची दांडी. मस्त कोटिंग बघा ब्राऊन झालं, शिजत चालली आता मस्त. लसूण पण मस्त क्रिस्पी झालं. आणि आपण बारीक गॅसवर ठेवली होती. तर आपण झाकण दिलं तर ना बारीक गॅसवर शिजवायची, मग मस्त शिजतात. मऊ लुसलुशीत होतील ते, जबरदस्त असतील खायला. परत झाकण देऊ. चला 5 मिनिटं झाल्यात. आता आपण काढूया परत झाकण. फायनली रेडी झाल्यात आपले कंटोला. मस्त वाटणामध्ये भरलेले कंटोला रेडी झालेत. जबरदस्त. तेल पण एकदम कमी घेतला तर तरी बघ मस्त झालं. वाफेवर थोडीशी कोथिंबीर टाकू वरून.
कोथिंबीर आपण सजावटीसाठी टाकले, तुम्ही नाही टाकली तरी चालेल. चला आता आपण गॅस बंद करू. बघू शकता आई बघा प्लेटिंग करतं. चला फायनली कंटोली फ्राय झालेले आहेत, मस्त वाटण भरून जबरदस्त. तुम्हाला प्लेटिंग केले दाखवतो. बघू शकता प्लेटिंग केले बघा जबरदस्त. कशा वाफा निघतात बघा. चला फायनली वाटणामध्ये भरलेले कंटोली फ्राय रेडी झालेत मस्तपैकी. एकच नंबर लागतात. आपण गेल्या वर्षी सुद्धा ब्लॉग बनवला होता, तो तुम्ही बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा, आपल्या चॅनलवर आहे. आणि यावर्षी आपण या सीझनचा पहिल्यांदा आपण कंटोल फ्राय केलेत, जबरदस्त लागतात. आम्ही बनवले, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा.